राज्यातील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिल्लीतील चर्चा आता या ठिकाणी दिल्लीत चर्चा होणार आहे। या संदर्भातली माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे, तर महाविकास आघाडीचे नेते या संदर्भात चर्चा करणार असल्याचं कळतंय। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे या तिन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यातील 2 ते 3 जागांचा प्रश्न हा अद्याप सुटला नसल्यामुळे आता दिल्लीमध्ये या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवरून अजूनही पेच कायम आहे। तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, राज्यातील जागा वाटपाच्या प्रश्नावर आता दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? मोहिनी, इंडिया आघाडीच्या बैठक दिल्लीमध्ये एक मोठी सभा आयोजित केलेली आहे, कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जी अटक झालेली आहे त्या अटकेच्या विरोधामध्ये देशभरातील जे विरोधी पक्ष आहेत ते सगळे एकत्रित आहेत आणि त्यासाठी राज्याचे आपण जर बघितलं तर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे दोनही महत्त्वाचे नेते राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। ही बैठक सकाळी रॅली सकाळी 10 वाजता आहे, पण त्या रॅलीनंतर जर आपण प्रामुख्याने बघितलं तर राज्यातील महाविकास आघाडीची जागा वाटप रखडलेलं आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे, सांगलीवरती आपण जर प्रामुख्याने बघितलं तर शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। दक्षिण मध्य मुंबईवरती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळते। जवळपास 40 पेक्षा जास्त जागांचा जरी तिढा सुटलेला असला तरी 2-3 जागांचा तिढा जो आहे तो अद्याप असल्याचं बघायला मिळतं। तो तिढा राज्याच्या पातळीवरती सुटत नाहीये, त्यामुळे आज या बैठकीमध्ये हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात। प्रामुख्याने जर बघितलं तर उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, या तिन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये ही बैठक होऊ शकते आणि या बैठकीमध्ये हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होऊ शकते। हा तिढा बैठकीमध्ये कशा पद्धतीने सुटतो ते बघणं महत्त्वाचं असणार आहे मोहिनी, कारण आपल्याला माहिती लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे अर्ज भरलेले आहेत, त्यामुळे हा लवकरात लवकर तिढा सोडवण्यावरती या नेत्यांचा प्रभाव विशेष भर असणार आहे आणि तो तिढा सुटतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच प्रमोद, हा तिढा आता सुटतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।